नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. श्रावण महिन्याची सांगता झालेली आहे आणि श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्या आणि बैलपोळ्याने होते. यानंतर सुरू होतो भाद्रपद महिना. भाद्रपद महिना हा अनेकांसाठी खास आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवसात अनेकांना वेध लागतात ते लाडक्या गणरायाचे. ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होते. सर्वत्र आपल्याला मंगलमय वातावरण पाहायला मिळते. सुखकर्ता दुःखहर्ता असणाऱ्या बुद्धीच्या देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तगण श्री गणेशाची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यंदा ही तिथी 7 सप्टेंबरला असणार आहे. यापासून पुढील 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव सुरू राहील. 17 सप्टेंबरला लाडक्या बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन होईल. या काळात ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि गौरी विसर्जनही केले जाईल. 5 दिवसांचा गणपती हा 12 सप्टेंबरला विसर्जन केले जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त, प्रतिष्ठापना पूजाविधी ही घरच्या घरी कशी करावी, तसेच ऐनवेळी आपल्याला ब्राह्मण मिळत नसतील आणि स्वतःला पूजा करण्याची वेळ आली आणि संस्कृतचे ज्ञान नसले, मंत्र जर माहीत नसले, तर आजच्या व्हिडिओमध्ये सुलभ मराठीत मंत्रांचा भावार्थ दिला आहे. त्यामुळे संस्कृत न येणाऱ्यांची अडचणही दूर होईल आणि घरच्या घरी 15 मिनिटात पूजा संपन्न होईल. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. गणेश चतुर्थी ही 7 सप्टेंबर रोजी आहे आणि पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा 2 तास 31 मिनिटांचा असणार आहे. परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ आहे. सकाळी 11:54 ते 12:54 अभिजित मुहूर्त आहे. या वेळेतही तुम्ही गणेशाची स्थापना आणि पूजा करू शकतात. परंतु 9:10 ते 10:35 पूजा करू नये. हा काळ राहू काळ असेल. आपल्याकडे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते, जो स्वतःच एक सुमुहूर्त आहे. त्याच्या स्थापना आणि पूजनासाठी कोणतीही वेळ आणि शुभमुहूर्तच ठरतो. ब्रह्ममुहूर्तापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गणेशाची स्थापना व पूजा करता येते. गणेश चतुर्थीच्या दिवशी 4 शुभ संयोग जुळून आले आहेत. यामध्ये बुधादित्य योग, सर्वार्थसिद्धी योग, रवी योग, शशराज योग आणि नवपंचम योगाचा शुभ संयोग आहे. या काळात श्री गणेशाची विधिवत पूजा केल्याने आपल्या अनेक मनोकामना पूर्ण होतात. पूजा सुरू करण्यापूर्वी नवीन वस्त्र परिधान करून कपाळाला गंध लावून पूजा करावी. कुशाचे आसन किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करावी. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडाच्या आसनावर बसून पूजा करू नये. पूजा सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य जवळ आणून ठेवावे, म्हणजे पूजा करायला सोपे पडते. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्यावे. हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवावा. पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची मूर्ती एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या कुठल्याही धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करावी. तुपाचा दिवा लावून खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवावा. हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणावा. हे दीपदेवा, मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित राहा. यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाकाव्या. संकल्प कसा करावा? हातात पाणी घेऊन म्हणावे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतोय. गणेश पूजन प्रारंभ श्री गणेशाचे ध्यान करावे. ध्यान म्हणून प्रणाम करावा. गणेशाची प्रतिष्ठापना कशी करावी?
हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. ओम गणपती देवा सिद्धी बुद्धीसहित प्रतिष्ठित हो. गणेशाला म्हणजेच सुपारीला प्रथमतः पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात. मूर्तीवर फक्त हलक्या हाताने पाणी शिंपडावे. सुपारीला तामणात ठेवून खालील मंत्र म्हणावा. स्नानीय समर्पण. हे देवा, गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे, त्याने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने गणेशाला स्नान घालावे. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करावे. स्नानानंतर शुद्ध वस्त्राने सुपारी किंवा गणेश मूर्तीला पुसून पुन्हा पाटावर ठेवावे. गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा वाहावी. गणपतीला रक्तचंदनही अर्पित केले जाते. अगरबत्ती लावून धूप पसरवावी. श्री गणेशाला मोदक सर्वात जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे, त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे. हे देवा, दही, दूध, तुपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवेद्याच्या रूपात अर्पण करतो आणि आपण त्याचा स्वीकार करावा. एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा गणेशाला अर्पण करावी. कापराच्या 1 किंवा 3 वड्या प्रज्वलित करून आरती करावी. पुष्पांजली विधी ही हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घेऊन गणपतीच्या पायाशी अर्पित करावी. हा मंत्र त्यावेळी म्हणावा. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो. खालील मंत्र म्हटल्यानंतर एक प्रदक्षिणा पूर्ण करावी. मनुष्याने केलेली सर्व पापे प्रदक्षिणा करतेवेळी पावला पावलावर नष्ट होतात. ओम सिद्धी बुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो. नंतर प्रार्थना व क्षमा प्रार्थना करावी. हे गणराया, आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात. देवांचे प्रिय आहात. हे विनायका, आपण ज्ञानसंपन्न आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार. हे देवा, आपण नेहमी माझ्या कार्यात येणाऱ्या विघ्नांचा सर्वनाश करा. क्षमा प्रार्थना कशी करावी? पूजाविधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते. हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही. हे प्रभू, मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा कर. मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी अपेक्षा करतो. पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. त्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्र म्हणावा व पाणी पात्रात सोडून द्यावे. या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहित महागणपती संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही तर त्याचा अधिकार आहे. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.